पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या काही सखल भागात पाणी साचतंय। या संदर्भात अधिकची माहिती वैदेही काणेकर आपल्याला देतील। मुंबईत सध्या पावसासंदर्भातली काय स्थिती आहे? आता पावसाला सुरुवात झालेली आहे। मी दादर परिसरामध्ये आहे। आपण बघतोय की दादरचा हा परिसर जो प्रामुख्याने सखल भाग म्हणून विशेष करून ओळखला जातो, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी नेहमीच कार्यरत असतात। मात्र आत्ताच नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी अगदी जनजीवन जरी सामान्य असलं तरी अशाच पद्धतीचा पाऊस जर वेगानं पडू लागला आणि भरपूर वेळ पडू लागला तर निश्चितच मुंबईचं जनजीवन विस्कळीत होतं। आणि तेच एकूण पाहता मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारचं इतर प्रशासन जे आहे ते या ठिकाणी कार्यरत असल्याचं बघायला मिळत आहे। सध्या पावसाला जरी सुरुवात झाली असली तरी पावसाचा वेग कमी असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे सखल भागावर विशेष करून मुंबई महानगरपालिकेचं लक्ष आहे। त्यासोबत या सगळ्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे का? निश्चितच जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो तेव्हा याचा परिणाम हा रेल्वे प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो, कारण त्यांना अनेकदा आपल्या कार्यालयाकडे किंवा घराकडे जाण्यासाठी उशीर होतो आणि रेल्वे पट्ट्या ज्या आहेत किंवा रुळावर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं बघायला मिळतं। अशामध्ये जर पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल किंवा मोठ्याने अगदी मुसळधार पाऊस पडत असेल तर निश्चितच याचा परिणाम जे आहे ते जनजीवनावर असलेले बघायला मिळतात। काही दिवसांपूर्वी जो मुंबईमध्ये पाऊस पडला होता तो निश्चितच अतिशय मुसळधार होता आणि अधिक काळ हा पाऊस पडत असल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर पडलेला पाणी साचू शकतंय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।